जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. सर्व माझ्या मराठा समाजाचे इथं उपस्थित असलेले सकल मराठा समाजाचे सर्व माझे बंधू, सर्व भगिनी, त्याचबरोबर सर्व जिल्ह्याचे प्रमुख समन्वयक आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय आमदार अतुलबाबा भोसले आणि उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी मराठा बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम आपण जो सगळ्यांनी माझा इथं आल्यानंतर सत्कार केला तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं मी तो स्वीकारतो. आपलं सर्वांचं मनापासून त्यांच्या वतीनं मी आभार मानतो. याचं कारण आहे, कारण जे आपल्याला मराठा समाजाला मिळालंय हे देणारे, त्याचा मार्ग काढून देणारे, त्याचा निर्णय करून देणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत. हे आपण मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज दुसऱ्यांदा मी परत बोलतोय, आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला आरक्षण दिलंय. पहिल्या वेळेला पण ते मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला मराठा मूकमोर्चे या राज्यात निघाले, लाखोच्या संख्येनं मराठा बांधव, मुलं मुली, भगिनी, आपल्या आया बहिणी सगळे रस्त्यावर आपले उतरले. एकदम शांततेचे मोर्चे झाले, लाखोच्या संख्येनं मोर्चे झाले. मुंबईमध्ये शेवटचा मोर्चा झाला त्यावेळेला लाखो लोक तिथं आली होती. अत्यंत शांततेचे मोर्चे झाले आणि त्याच्यानंतर पण एक वातावरण झालं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळणार का, मराठ्यांना न्याय देणार का, मुख्यमंत्री हे ब्राह्मण आहेत, मग मराठ्यांकडे कसं बघतील, मराठ्यांना न्याय हे देतील का. पण शेवटी त्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली आणि आपल्याला आरक्षण त्यांनी कायदेशीर याच्यामध्ये बसवून दिलं. ही वस्तुस्थिती आहे आणि परत हे आरक्षण आपल्याला दिलेलं. याला काही लोकांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं. कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं असताना हायकोर्टामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी होते, त्यावेळेला त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. परत हे चॅलेंज करण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये झालं. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस पायउतार झाले. भारतीय जनता पार्टीचं सरकार होऊ शकलं नाही, झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर महाविकास